हाय स्टुडंट्स, आपण अडसॉर्शन अँड कोलाइड टॉपिक डिस्कस करत होतो. आपण याच्या अगोदर अडसॉर्शन कोलाइडमध्ये अडसॉर्शनबद्दल डिस्कस केलं. याच्यामध्ये 3 वेगवेगळे आर्टिकल होते. एक अडसॉर्शन, दुसरं कॅटॅलिसिस आणि तिसरं कोलाइड्स. तसा हा टॉपिक आपण सरफेस केमिस्ट्री म्हणून सुद्धा याला म्हणू शकतो, कारण सरफेसचे मॉलिक्यूल हे बल्कमधल्या मॉलिक्यूलपेक्षा वेगळे येतात. म्हणून सरफेस केमिस्ट्रीमध्ये या 3 गोष्टी आहेत म्हणू शकतो. कोणत्या? अडसॉर्शन, कॅटॅलिसिस आणि कोलाइड्स, की ज्याला जनरली अडसॉर्शन कोलाइड या टॉपिकनं ओळखल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अगोदरच्या 3 व्हिडिओमध्ये आपण अडसॉर्शन, टाईप ऑफ अडसॉर्शन, अडसॉर्शनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर कॅटॅलिसिसमध्ये होमोजिनियस कॅटॅलिसिस, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस, हे सगळं डिस्कस केल्यानंतर आपण कोलाइड्सकडे आलो होतो. तर आपण काय सांगितलं होतं की हे जे मिक्सचर असतात ते 2 प्रकारचे असतात म्हटलं. एक होमोजिनियस आणि दुसरं हेटरोजिनियस. आणि हेटरोजिनियसमध्ये 2 प्रकार असतात. एक कोलाइड्स आणि दुसरं सस्पेन्साइड. हे होमोजिनियस मिक्सचरलाच आपण पुढे काय म्हणतो? ट्रू सोल्युशन म्हणतो. तर हे कोलाइड्स किंवा कोलायडल सिस्टीम किंवा कोलायडल सोल्युशन काय आहे म्हटलं तर इट इज हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ 2 substances in which particles of one substance having size in between 10 to the power -9 to 10 to the power -7 meter diameter are dispersed in another substance is known as colloids or colloidal solution or colloidal system असं म्हणू शकतो आपण त्याला. तर याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे. आता त्याच्यामध्ये उदाहरणं सांगताना आपण काय म्हणतो? वॉटरमध्ये आपण स्टार्च टाकला तर दिस बिकम एक्झाम्पल ऑफ कोलाइड म्हणू शकतो. तर स्टार्चचे मॉलिक्यूल हे या कोलायडल सिस्टीमचं किंवा कोलायडल सोल्युशनचं डिस्कंटिन्युअस पोर्शन आहे, त्याला आपण डिस्पर्स्ड फेज म्हणतो. आणि याच्यात जे वॉटर आहे ते वॉटर कसं आहे? कंटिन्युअस आहे सगळीकडे, त्याला आपण काय म्हणतो? डिस्पर्शन मीडियम म्हणतो. मग आपण बघितलेलं आहे डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स्ड फेजवरून कोलायडल सिस्टीमचे किती 8 वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण कोलायडल सिस्टीमला कॅटेगराईज केलं होतं. म्हणजे हा डिस्पर्शन मीडियम लिक्विड असू शकतो, गॅसियस असू शकतो, सॉलिड असू शकतो. तसाच डिस्पर्स्ड फेजसुद्धा लिक्विड, गॅसियस आणि सॉलिड असू शकतो. मग आता याचे टोटल 9 यायला पाहिजेत, पण कोलायडल सिस्टीम मस्ट बी हेट्रोजिनियस, म्हणून गॅस इन गॅस कोलायडल सिस्टीम असणार नाही. म्हणून किती असतील? लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, लिक्विड इन सॉलिड असे 3 असतील. त्यानंतर गॅस इन लिक्विड, गॅस इन सॉलिड हे असे
2 असतील आणि नंतर हे सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस आणि सॉलिड इन सॉलिड हे असे किती असतील? 3 असतील. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 3 8 अशा कोलॉइडल सिस्टीम असतील. त्याच्यामध्ये डिस्पर्स्ड फेज सॉलिड आणि डिस्पर्शन मीडियम लिक्विड अशी असणारी कोलॉइडल सिस्टीम, की जसं हे आपण स्टार्च इन वॉटर म्हटलेलं आहे, अशा कोलॉइडल सिस्टीमला काय म्हटलेलं आहे? सोल म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्याच्यामध्ये डिस्पर्स्ड फेज लिक्विड आहे आणि डिस्पर्शन मीडियम सॉलिड आहे, तशाला काय म्हटलेलं आहे? जेल म्हटलेलं आहे. ठीक नाही? सोल आणि जेलमध्ये हे फेज आणि मीडियमची अदलाबदली झालेली आहे. आपल्याला ट्रू सोल्युशनमधलं माहीत आहे. आता समजा पाण्यामध्ये साखर टाकली तर साखर हे काय म्हणतो आपण? सोल्यूट आहे म्हणू शकतो. आणि पाणी काय आहे म्हणतो आपण? सॉल्वंट आहे म्हणू शकतो. आणि त्याला ट्रू सोल्युशन म्हणतो. तसं याच्यामध्ये सोल्यूटसारखं जे काम करते ते काय असणार आहे? डिस्पर्स्ड फेज. आणि सॉल्वंटसारखं जे काम करणार आहे त्याला काय म्हणू शकतो? डिस्पर्शन मीडियम. म्हणजे डिस्कंटिन्युअस पोर्शन ऑफ कोलॉइडल सोल्युशन इज नोन ॲज डिस्पर्स फेज आणि कंटिन्युअस पोर्शन ऑफ कोलॉइडल सोल्युशन किंवा सिस्टीम इज नोन ॲज डिस्पर्शन मीडियम. या स्टार्च इन वॉटर या एक्झाम्पलमध्ये हे स्टार्च काय असणार आहे? डिस्पर्स फेज असणार आहे आणि वॉटर याच्यातलं काय असणार आहे? डिस्पर्शन मीडियम. आणि या सोल्युशनला आपण काय म्हणू शकतो? कोलॉइडल सोल्युशन म्हणू शकतो. तर असे हे प्रकार बघितलेत आपण. कशाचे? कोलॉइडल सोल्युशनचे 8 प्रकार. कशावरून? फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियमवरून त्याचे 8 प्रकार पडले. त्याच्यानंतर आपल्याला या कोलॉइडल सिस्टीमचे किंवा कोलॉइडल सोल्युशनचे अजून 2 प्रकार पाडायला जमतात. ते कशावरून? तर डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्या मॉलिक्यूलमध्ये जर अट्रॅक्शन असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? लायोफिलिक कोलाइड्स. आणि जर नो अट्रॅक्शन असेल तर त्याला लायोफोबिक कोलाइड्स म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी कोलॉइडल सोल्युशनचे फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियमवरून आपण 8 प्रकार पाहिले. आणि मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे की नाही याच्यावरून त्याचे 2 प्रकार. कोणते? एक लायोफिलिक कोलाइड्स आणि दुसरं लायोफोबिक कोलाइड. या लायोफिलिक कोलाइड्सला आपण काय म्हणू शकतो? सॉल्वंट लव्हिंग कोलाइड्स. म्हणजे अट्रॅक्शन आहे त्या सॉल्वंटमध्ये डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्शन फेजमध्ये, म्हणून लायोफिलिक कोलाइड्स आर ऑल्सो नोन ॲज सॉल्वंट लव्हिंग कोलाइड्स. आणि या लायोफोबिकला आपण काय म्हणू शकतो? सॉल्वंट हीटिंग कोलाइड्स. म्हणजे अट्रॅक्शन नसल्यामुळं हीटिंग म्हणायलो आणि अट्रॅक्शन असल्यामुळं लव्हिंग म्हणायलो, आहे की नाही? तर या 2 प्रकारच्या कोलॉइडल सिस्टीममधला किंवा 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज ऑफ कोलाइड्स की जिथं अट्रॅक्शन आहे का नाही याच्यावरून पडलेले लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलाइड्समधला डिफरन्स आपल्याला बघायला जमते. हे बघा इथं दिलेलं आहे. काय? लायोफिलिक कोलाइड्स आणि लायोफोबिक कोलाइडमधला डिफरन्स. तर काय म्हणू शकतो याच्यामध्ये? इथं हे लायोफिलिक कोलाइड फॉर्म्ड इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग. म्हणजे डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम एकत्र आणले आणि त्यांना मिक्स केले की ते कोलाइडल सिस्टीम काय होते? सहज तयार होते.
पण लायोफोबिक कोलाइडमध्ये त्या ठिकाणी त्या डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियमच्या मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन नसल्यामुळं त्यांना एकत्र करण्यासाठी किंवा त्यांचं ते कोलाइड बनवण्यासाठी, कोलायडल सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला काय स्पेशल मेथड्स वापरावं लागते. म्हणजे लायोफिलिक कोलाइड्स can be easily prepared by mixing dispersed phase and dispersion medium, पण lyophobic colloids cannot be easily obtained. We have to use certain methods to prepare lyophobic colloids. हे असं का म्हटलं तर यांच्यामध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियममध्ये अट्रॅक्शन नसल्यामुळं आपल्याला प्रॉपर मेथडचा वापर करून त्या सिस्टीम तयार करावं लागतील. पण इथं अट्रॅक्शन असल्यामुळं सहज त्या डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियमला मिक्स केले की ते तयार होतील. त्यानंतर हे लायोफिलिक कोलाइड्स कसे आहेत, रिव्हर्सिबल आहेत. रिव्हर्सिबल म्हणजे कसं की त्यातला डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम आपण वेगळा केला आणि परत त्यांना एकत्र केलं तर ते लायोफिलिक कोलाइड तयार होतील. म्हणजे आपण कसं हे असा एक लायोफिलिक कोलाइड आहे. आपण काही पद्धतीनं समजा फिल्ट्रेशन केलं, अल्ट्रा फिल्ट्रेशन केलं किंवा कोणत्या तरी मेथडनं याच्यातले पार्टिकल आपण वेगळे केले, म्हणजे ते पार्टिकल असे बुडाला सेटल डाऊन झाले समजा. म्हणजे हे डिस्पर्स्ड फेज एकत्र आणि वर काय राहिलं, डिस्पर्शन मीडियम राहिलं. पण याला थोडंसं आपण स्टर केलं की याचं रूपांतर याच्यामध्ये होते. म्हणजे आपण त्या कोलायडल सिस्टीमला डिस्टर्ब केलं आणि थोडंसं त्याला सेटल होऊ दिलं तर परत ते काय होते, एकमेकांमध्ये सहज रूपांतरित होऊ शकते. म्हणजे डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांना एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही. म्हणजे त्यांना वेगळं केलं तरी परत ते कोलायडल सिस्टीम रिस्टोअर करतात. म्हणून आपल्याला काय म्हणते की लायोफिलिक कोलाइड कसे आहेत, रिव्हर्सिबल आहेत. पण आपण या लायोफोबिकमध्ये स्पेशल मेथडचा वापर करून आपण कोलायडल सिस्टीम तयार केली, कोणती, लायोफोबिक. आणि एखाद्या दुसऱ्या मेथडनं त्याच्यातला डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम वेगळा केला आणि परत एकत्रित केला तर ते आपोआप ती लायोफोबिक सिस्टीम रिस्टोअर होणार नाही किंवा इस्टॅब्लिश होणार नाही. परत आपल्याला त्या मेथडचाच वापर करावा लागेल. म्हणून एकदा डिस्टर्ब झालेली लायोफोबिक सिस्टीम परत तयार होत नाही. म्हणून ते कसे आहे, इरिव्हर्सिबल आहे. पण लायोफोबिक सिस्टीम डिस्टर्ब झाली तरी ती परत रिस्टोअर होते. म्हणून ते कसं आहे, रिव्हर्सिबल आहे म्हणू शकतो. त्यानंतर दी पार्टिकल्स आर नॉट इझिली व्हिजिबल इव्हन अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. म्हणजे या लायोफिलिक कोलाइडमधले पार्टिकल आपण पॉवरफुल मायक्रोस्कोप जरी वापरला तरी ते दिसत नाहीत. पण हे लायोफोबिक कोलाइडमधले डिस्पर्स्ड फेजचे पार्टिकल आपण पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ते दिसू लागतात. म्हणजे याच्यात काय होते, डिस्पर्शन मीडियममध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे ते स्ट्रेच झाल्यासारखे होतात आणि स्ट्रेचिंगमुळं ते पारदर्शी होतात. आणि इथं तसं अट्रॅक्शन नसल्यामुळं स्ट्रेचिंग होत नाही असं आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे थोडक्यात काय, या लायोफिलिकचे पार्टिकल आपण पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली सुद्धा बघू शकणार नाही आणि पण लायोफोबिकचे पॉवरफुल मायक्रोस्कोप खाली डिस्पर्स फेजचे पार्टिकल बघू शकतो. त्यानंतर हे अट्रॅक्शन असल्यामुळं हे लायोफोबिक कोलाइड कसं आहे म्हणू शकतो, मोर स्टेबल आहे किंवा स्वतः स्टॅबिलाइज होतो. कारण मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियममध्ये अट्रॅक्शन असल्यामुळं सेल्फ स्टॅबिलाइज्ड आहे म्हणू शकतो. पण इकडं लायोफोबिकमध्ये ते आपण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम एकत्र केलं तरी ते स्टेबल होत नाही कारण अट्रॅक्शन नाही. पण त्याच्यामध्ये काही दुसरे सबस्टन्सेस टाकतो की ज्याला आपण स्टॅबिलायझर्स म्हणतो. म्हणजे अनस्टेबल आहेत आणि रिक्वायर ट्रेसेस ऑफ सबस्टन्सेस दॅट कॅन स्टॅबिलाइज दी लायोफोबिक कोलाइड अँड दी सबस्टन्सेस आर नोन ॲज स्टॅबिलायझर्स म्हणू शकतो. म्हणजे विदाउट स्टॅबिलायझर दे आर अनस्टेबल
आणि हे विदाउट स्टॅबिलायझर दे आर स्टेबल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर या लायोफिलिकमध्ये अजून ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कोआग्युलेशन. म्हणजे या लायोफिलिक कोलाइडमध्ये आपण खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट टाकला म्हणजे सॉल्ट टाकला तर ती कोलायडल सिस्टीम डिस्टर्ब होते, त्याचं प्रेसिपिटेशन होते किंवा त्यालाच आपण कोआग्युलेशन म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यातला डिस्पर्स फेज वेगळा आणि डिस्पर्शन मीडियम वेगळा किंवा डिस्पर्स फेजचे मॉलिक्यूल एकत्रित येऊन त्याचा सॉलिड तयार होतो, त्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतो. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट कोआग्युलेशन ऑफ लायोफिलिक कोलाइड म्हणू शकतो. आणि इकडं अतिशय कमी प्रमाणात इलेक्ट्रोलाइट टाकला तरी काय होते, कोआग्युलेशन होते. म्हणून डिफरन्सचा पॉईंट कोणता आहे, टू ब्रिंग अबाउट कोआग्युलेशन्स लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज रिक्वायर्ड इन लायोफिलिक कोलाइड आणि व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज रिक्वायर्ड इन लायोफोबिक कोलाइड म्हणू शकतो. त्यानंतर व्हिस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज मच हायर दॅन दॅट ऑफ द डिस्पर्शन मीडियम. म्हणजे हे जे डिस्पर्स फेज आहे म्हणजे डिस्कंटिन्युअस पोर्शन कोलायडल सिस्टीमचं, त्याची व्हिस्कॉसिटी खूप जास्त आहे कोणापेक्षा, ॲज कम्पेअर्ड विथ व्हिस्कॉसिटी ऑफ डिस्पर्शन मीडियम म्हणू शकतो. आणि लायोफोबिकमध्ये काय, डिस्पर्स फेजची आणि डिस्पर्शन मीडियमची व्हिस्कॉसिटी काय असते, जवळपास सारखी असते. नियरली सेम. व्हिस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज नियरली दी सेम ॲज डिस्पर्शन मीडियम म्हणू शकतो. पण इकडं काय आहे, या लायोफिलिकमध्ये व्हिस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज मच हायर दॅन दॅट ऑफ द डिस्पर्शन मीडियम. आणि पुढचा पॉईंट, सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज लोअर दॅन मीडियम. आता व्हिस्कॉसिटी जर जास्त असेल तर सरफेस टेन्शन काय असते, कमी असते. सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज लोअर दॅन दी डिस्पर्शन मीडियम म्हणू शकतो. आणि इकडं काय, दोन्हीचं सेम असणार आहे जवळपास. सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज नियरली सेम ॲज दी डिस्पर्शन मीडियम. अशा पद्धतीचे आपण पॉईंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलाइड देऊ शकतो. याचे एक्झाम्पल सांगताना काय म्हणायचं जमेल आपल्याला, या लायोफिलिकचं एक्झाम्पल कोणतं म्हटलं तर स्टार्स इन वॉटर म्हणू शकतो. आणि इकडं मेटल सोल म्हणजे गोल्ड इन वॉटर, सिल्वर इन वॉटर, अशा टाईपचे जे सोल आहेत ते एक्झाम्पल ऑफ लायोफोबिक कोलाइड्स आहेत असं आपण म्हणू शकतो. तर हे एक क्लासिफिकेशन झालं कोलाइडचं, लायोफिलिक आणि लायोफिलिक आणि लायोफोबिक असे दोन प्रकार. अजूनही आपल्याला या कोलायडल सिस्टीमचं क्लासिफिकेशन अजून वेगळ्या पद्धतीनं करायला जमते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय हे कोलाइड्सचं क्लासिफिकेशन त्याच्या डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियमच्या फिजिकल स्टेटवरून काय 8 टाईप्स सांगितले. नंतर त्या डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियममध्ये अट्रॅक्शन असेल तर त्याला लायोफिलिक म्हटलं आणि अट्रॅक्शन नसेल तर त्याला लायोफोबिक म्हटलं. आणि अजून एका वेगळ्या पद्धतीनं याचं क्लासिफिकेशन करायला जमते आणि ते म्हणजे तो जो डिस्पर्स्ड फेजचा पार्टिकल जो असतो की ज्याची साईज आपण काय सांगितली 10⁻⁻⁹ मीटर टू 10⁻⁻7 मीटर डायमीटर, हा जो पार्टिकल आहे तो अनेक पार्टिकलचं ॲग्रिगेशन असेल, म्हणजे अनेक पार्टिकल एकत्र आलेले आहेत, त्याच्यापासून या साईजचा पार्टिकल झाला तर त्याला आपण एका प्रकारामध्ये घेऊ शकतो या कोलायडल सिस्टीमचा. आणि त्याला काय म्हणू शकतो, मल्टी मॉलिक्युलर
मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स म्हणू शकतो. अनेक मॉलिक्यूलपासून हा डिस्पर्स फेजचा पार्टिकल तयार झाला असेल त्या कोलायडल सिस्टीममधला, तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स असं म्हणू शकतो. आणि जर एकच मॉलिक्यूल या साईजचा असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड म्हणायचं. काय म्हणायचं, मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्स. आणि अजून एक प्रकार याचा करायला जमते, जर दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स एकत्र येऊन जर ही कोलायडल सिस्टीम तयार होत असेल तर तशा कोलाइडला आपण असोसिएटेड कोलाइड्स म्हणू शकतो. असोसिएटेड कोलाइड्स असं. याच्यामध्ये त्यांना मायशेल्स सुद्धा म्हणतात. म्हणजे ते सोप क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ सोपमध्ये जे ऑर्गॅनिक डर्ट आणि सोप मॉलिक्यूल याचा कोलायडल टाईप पार्टिकल तयार होतो. मग त्याच्यामध्ये सोपचे मॉलिक्यूल आणि ऑर्गॅनिक डर्ट एकत्रित आलेले असतात आणि त्या दोघांचा मिळून साईज काय होतो, याचा होतो. तशाला आपण काय म्हणायचं आहे, असोसिएटेड कोलाइड्स किंवा मायशेल्स म्हणू शकतो. म्हणून हे डिस्पर्स फेज तयार करणारे हे जे कोलायडल पार्टिकल आहेत ते अनेक मॉलिक्यूलपासून बनलेले असतील तर त्याला आपण मल्टी मॉलिक्युलर कोलाइड म्हणायचं. एकाच लार्ज मॉलिक्यूलपासून बनलेले असतील तर त्याला मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड म्हणायचं. आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल एकत्र येऊन जर तयार झालेलं असेल तर त्याला असोसिएटेड कोलाइड किंवा मायशेल्स म्हणायचं. याची उदाहरणं सांगताना काय काय म्हणायचं ते आपल्याला, या मल्टी मॉलिक्युलरमध्ये सोल्स ऑफ मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर असे, म्हणजे अनेक गोल्डचे आटम येऊन या साईजचा पार्टिकल तयार होईल. म्हणजे अनेक मॉलिक्यूल किंवा अनेक आटम त्या एका डिस्पर्स फेजच्या पार्टिकलमध्ये असतील. आणि हे स्टार्च, हे प्रोटीन, हे असे जे असणार आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एकच मॉलिक्यूल त्या साईजचा असणार आहे, मॅक्रो मॉलिक्यूल असणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, हे स्टार्च इन वॉटर, प्रोटीन इन वॉटर हे मॅक्रो मॉलिक्युलर कोलाइड्सचे एक्झाम्पल आहेत असं म्हणू शकतो. आणि क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ सोपमध्ये जे मायशेल तयार होतो तो असोसिएटेड, म्हणजे याच्यात काय असते, एक ऑर्गॅनिक डर्ट असते तो पार्टिकल, आणि याच्यामध्ये त्या सोपचा जो नॉन पोलार एंड असतो की ज्याला आपण टेल म्हणतो ते त्याच्यात इमर्स झालेली असते. आणि या दोघांचा मिळून एक कोलायडल साईजचा पार्टिकल तयार झालेला असतो की जो वॉटरमध्ये डिस्पर्स झालेला असते. आणि या एंडला इथं काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, तो CO-चा. सोप माहीत आहे ना आपला, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड आर नोन ॲज सोप म्हणतो. म्हणजे अशा टाईपचा हा काय झाला तर डिस्पर्स फेजचा पार्टिकल झाला. मग याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक ऑर्गॅनिक डर्ट आहे आणि एक सोप मॉलिक्यूल आहे. हे दोन्ही मिळून दोन एकत्र आल्यामुळं कोलायडल साईजचा पार्टिकल तयार झाला. आणि हा पार्टिकल वॉटरमध्ये किंवा दुसऱ्या मीडियममध्ये विखुरल्या गेलेला आहे. म्हणून हे कोलायडल सिस्टीम आहे. पण याच्यामध्ये ते डिस्पर्स फेजचा मॉलिक्यूल दोन वेगवेगळ्या कंपोनंटपासून बनलेला आहे, एक सोप मॉलिक्यूल आणि दुसरा ऑर्गॅनिक डर्ट. मग तशाला आपण मायशेलसुद्धा म्हणतो. आणि अशा कोलायडल सिस्टीमला आपण काय म्हणायचं, असोसिएटेड कोलाइड्स म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण
कोलायडल सिस्टीमचं क्लासिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. या क्लासिफिकेशनमध्ये काय काय म्हणालो आपण, त्याच्या डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियमच्या फिजिकल स्टेटवरून 8 प्रकार केलेत. त्या डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स्ड फेज याच्या त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे का नाही याच्यावरून त्याचे 2 प्रकार, लायोफिलिक आणि लायोफोबिक असे 2 प्रकार केले. आणि ते डिस्पर्स्ड फेजचा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल अनेक मॉलिक्यूल अनेक ॲटमपासून बनलेला असेल तर तशा कोलायडल सिस्टीमला काय म्हणायचं, मल्टीमॉलिक्युलर कोलायड म्हणायचं. आणि एकाच बिग मॉलिक्यूलपासून ते डिस्पर्स फेजचा मॉलिक्यूल तयार झाला असेल तर त्याला मॉलिक्युलर कोलायड म्हणायचं. आणि जर 2 वेगवेगळे कंपोनंट ते डिस्पर्स फेज जर तयार करत असेल, म्हणजे 2 वेगवेगळ्या कंपोनंटपासून डिस्पर्स फेज जर तयार झालेला असेल तर त्याला असोसिएटेड कोलाइड्स किंवा मायसेल्स म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे वेगवेगळे प्रकार कोलायडल सिस्टीमचे आहेत. याच्यानंतर आपल्याला प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स डिस्कस करायचं आहे. काय प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड वापरून हे कोलायडल सिस्टीम तयार करायला जमतात. त्याच्यातले काही मेथड आपण इथे डिस्कस करणार आहोत ॲज पर अवर सिलेबस इज कन्सर्न. यातली पहिली मेथड आहे केमिकल मेथड. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शनद्वारे आपण काय करणार आहोत, कोलायडल सिस्टीम तयार करणार आहोत किंवा कोलायडल सोल्युशन तयार करणार आहोत किंवा कोलाइड्स तयार करणार आहोत. तर या केमिकल रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन वापरल्या जाऊ शकतात. एक डबल डिकम्पोजिशन, दुसरं ऑक्सिडेशन, तिसरं रिडक्शन आणि चौथं हायड्रॉलिसिस. म्हणजे अशा वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसेसचा वापर करून आपण कोलायडल सोल्युशन तयार करू शकतो. डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रॉलिसिस ही केमिकल प्रोसेसेस आहेत. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या रिॲक्शन काय होतात, ॲक्वियस मीडियममध्ये चालतात. म्हणजे याचं डिस्पर्शन मीडियम काय राहील, वॉटर राहील आणि डिस्पर्स फेज वेगवेगळ्या पद्धतीचं राहील. आता सल्फरचा जर कोलायडल सोल्युशन तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये हा SO2 आणि H2S यांची रिॲक्शन केल्यानंतर काय होते, इथं सल्फर प्रेसिपिटेट आउट होतो. म्हणजे याच्यातले हे 2 H2 आणि हे 2 O याचा H2O बाहेर पडतो, 2H2O, आणि हे कोलायडल सल्फर मिळते. म्हणजे आता आपण काय म्हणू शकतो, याच्यातल्या तसं SO2चं काय झालं तर त्याचं रिडक्शन झालं, पण H2Sचं काय झालं तर ऑक्सिडेशन. इथं सल्फर -2 मध्ये होता, तो 0 मध्ये आला, आहे की नाही. मग इथं हायड्रोजन सल्फाईडचं ऑक्सिडेशन करून काय मिळवलेलं आहे, हे सल्फरचा कोलायडल सोल्युशन किंवा त्याला सॉलिड इन लिक्विडमध्ये असल्यामुळे याला आपण सोल म्हणू शकतो. म्हणजे हे काय केलं, ऑक्सिडेशन केलं. कोणाचं केलं, या हायड्रोजन सल्फाईडचं. कोण केलं, सल्फर डायऑक्साईडनं. म्हणून ही केमिकल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ सर्टन कोलाइड्स असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं आहे, गोल्ड सोल तयार करायचा असेल तर ऑरिक क्लोराईड नावाचा केमिकल वापरला जातो, सॉल्ट, गोल्ड क्लोराईड म्हणू शकतो. याला आपण फॉर्माल्डिहाइड
आणि वाटर बरोबर याची रिॲक्शन केली तर याच्यापासून आपल्याला ही 2 मॉलिक्यूल गोल्ड क्लोराईडचे आणि इथं आपल्याला 2 गोल्ड हे प्रेसिपिटेट आउट होतील किंवा ते वाटरमध्ये विखुरल्या जातील. म्हणजेच त्याचं काय होईल, कोलॉइडल सोल्युशन तयार होईल, फॉर्मिक ॲसिड होईल प्लस 6HCl होईल. म्हणजे आता हे गोल्ड इथं काय होता, +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता आणि इथं काय झालं, 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आला. मग ऑक्सिडेशन स्टेटमध्ये घट होणं याला आपण काय म्हणू शकतो, रिडक्शन म्हणू शकतो. म्हणजे गोल्ड क्लोराईडपासून गोल्डचा सोल तयार केला, म्हणजे गोल्ड पार्टिकल इन वॉटर अशा टाईपची कोलॉइडल सिस्टीम तयार झाली. त्या कोलॉइडल सिस्टीमला आपण गोल्ड सोल म्हणतो. आणि हे सोल तयार होताना काय, गोल्ड क्लोराईडचं रिडक्शन केलं. म्हणजे अशी ही केमिकल मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ सोल किंवा कोलाइड आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हे फेरिक हायड्रॉक्साईड सोल तयार करताना FeCl3 म्हणजे फेरिक क्लोराईडचं आपण वाटरबरोबर रिॲक्शन केलं तर वाटरबरोबरच्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, हायड्रॉलिसिस म्हणतो. मग वॉटरमधले 3 मॉलिक्यूलमधले आणि हे 3 Cl याचे 3 HCl बाहेर जातील आणि काय होईल, इथं FeOH टेकन थ्राईस अशा टाईपचा हा सोल तयार होईल. मग आता हे कोणत्या रिॲक्शननं झाला, तर हायड्रॉलिसिस रिॲक्शननं झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसेसचा वापर करून आपण कोलॉइडल सिस्टीम किंवा कोलॉइडल सोल्युशन तयार करू शकतो. ही एक मेथड झाली. त्यानंतर दुसरी मेथड जी आहे की जी इलेक्ट्रिकल मेथड आहे. इलेक्ट्रिकल हे या मेथडचं नाव ब्रेडिग्ज आर्क मेथड म्हटलेलं आहे. शास्त्रज्ञांनी डिझाईन केलेली आहे ब्रेडिग्ज आर्क मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय, ज्या मेटलचं आपल्याला कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे त्या मेटलचे इलेक्ट्रोड घ्यायचे. म्हणजे असं एक चेंबर असणार आहे. याच्यामध्ये ज्या डिस्पर्शन मीडियममध्ये आपल्याला ते कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे ते मीडियम घेतलेलं असणार आहे, डिस्पर्शन मीडियम. आणि ज्या मेटलचा डिस्पर्स फेज करायचा आहे त्याचे असे इलेक्ट्रोड. इकडं इलेक्ट्रिसिटी सोर्सला टच केलेले आहेत आणि हाय व्होल्टेज याच्यातून पास करून ही असे एकमेकांना टच करायचे. असे टच केल्यामुळं काय होईल, हाय टेम्परेचर डेव्हलप होईल. या ठिकाणचं मेटल काय होईल, व्हेपराईज होईल. या रॉडचं मेटल व्हेपराईज होईल आणि त्याचे छोटे छोटे बबल्स असे या लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये असे विखुरल्या जातील. आणि हे मीडियम काय ॲट लो टेम्परेचर आहे. त्यामुळं या मेटलचे जे व्हेपर्स तयार होतील ते इमिजिएटली कंडेन्स होतील आणि कंडेन्स झाल्या ते काय होतील, या वॉटरमध्ये किंवा या लिक्विडमध्ये काय होतील, विखुरल्या जातील. म्हणजे ब्रीडिंग्ज आर्क मेथड इज यूज टू प्रिपेअर सोल्स ऑफ मेटल्स असं म्हणू शकतो. ज्या मेटलचं आपल्याला कोलॉइडल सोल्युशन तयार करायचं आहे त्या मेटलचे काय करायचे, रॉड घ्यायचे, ते हाय व्होल्टेज बॅटरीला जोडायचे. ते रॉड एकमेकांना टच करायचे आणि कुठं टच करायचे, ज्या ठिकाणी डिस्पर्शन मीडियम आहे त्याच्या मधात काय होणार आहे,
हे डिस्पर्शन मीडियम कमी टेम्परेचरला असणार आहे. या मेटलच्या टिपचं इव्हापोरेशन होईल, त्याचे छोटे छोटे बबल्स तयार होतील आणि टेम्परेचर कमी असल्यामुळं ते बबल कंडेन्स होतील, सॉलिडिफाय होतील आणि या वॉटरमध्ये विखुरल्या जातील. त्यामुळं मेटल इन वॉटर टाईप ऑफ कोलॉयडल सिस्टीम आपल्याला तयार करायला जमेल, अशी ही ब्रेडिग्स आर्क मेथड म्हणू शकतो. त्यानंतर तिसरी मेथड आहे की ज्याला पेप्टायझेशन म्हटलेलं आहे. कोणती मेथड? पेप्टायझेशन. आता याच्यामध्ये काय करतात, प्रेसिपिटेट तयार करतात आणि त्या प्रेसिपिटेटपासून कोलॉयडल सोल्युशन तयार करतात. म्हणजे ड्युरिंग पेप्टायझेशन ए प्रेसिपिटेट इज कन्व्हर्टेड इनटू कोलॉयडल सोल्युशन बाय शेकिंग विथ डिस्पर्शन मीडियम इन प्रेझन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे एखाद्या पदार्थाचा प्रेसिपिटेट असेल तर तो प्रेसिपिटेट डिस्पर्शन मीडियममध्ये टाकायचा, थोडंसं इलेक्ट्रोलाइट स्टॅबिलायझर इलेक्ट्रोलाइट टाकायचे आणि याला स्टर करायचं. तर ते स्टर केल्यानंतर त्या प्रेसिपिटेटचे कोलॉयडल साईज पार्टिकल या लिक्विडमध्ये विखुरल्या जातील आणि त्यापासून डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स्ड फेजची एक स्टेबल सिस्टीम तयार होईल की ज्याला आपण कोलॉयडल सोल्युशन म्हणू शकतो. म्हणजे प्रेसिपिटेटपासून कोलॉयडल सोल्युशन तयार करण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणायचं आहे? पेप्टायझेशन म्हणायचं आहे. तर हे अशा प्रकारच्या 3 मेथड्स काय झाल्या प्रिपरेशनच्या, कशाच्या? कोलॉयडल सोल्युशनच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूत. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ कोलॉयडल सोल्युशन डिस्कस करू. तर 11th टेक्स्टबुकमधून, स्टेट बोर्डच्या किंवा NCERTच्या टेक्स्टबुकमधून हा टॉपिक लाईन टू लाईन रीड करा आणि काही डाऊट असतील तर विचारत चला. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.